खऱ्या असताना राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते जी माझा आजपर्यंतचा अनुभव। सर्व धर्माचे सगळ्या समाजाची लोक ह्या सगळ्या खेळामध्ये इन्व्हॉल्व होत असतात। त्यामुळे ह्या खेळातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता भावना जोपासल्या जाते। याचं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्याही स्पर्धा ह्या निपक्षपातीपणाने व्हाव्या लागतात आणि घोड्याची रेस ही पहिली वेळेस आम्ही परभणीत बघतो। तिसरी वेळ भाईजानं तिसरी वेळ घेतलं, पण माझ्या तरी बघण्यात हा पहिला प्रसंग आहे। त्यामुळे मी भाईजान आणि त्यांच्या परिवारानं जे काही या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। अशा सातत्यानं स्पर्धा होत राहिल्या तर लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल, लोक श्वान पाळायला लागतील आणि श्वान पाळणं एवढं एखादा परिवार चालवण्यासारखा भाग आहे, एवढं काही सोपं गोष्ट नाही। त्यामुळे त्याला एक छंद लागतो किंवा त्याला एखादी आवड लागते आणि त्या आवडीतूनच तो त्या ठिकाणी तो तसं जोपासना पालन पोषण करू शकतो। म्हणून भाईजाननं या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या, ज्या पद्धतीने केल्यात आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी इतर राज्यातली सुद्धा ह्या ठिकाणी श्वान आल्या, त्यांच्यासोबत त्यांची माणसं आली। त्यांनी आता बघितलं मी एक वयस्कर माणूस काय टेक्निकनं त्या ठिकाणी बिहारचा माणूस घोडा पळत होता, तो बघितलं तर कौतुकास्पद वाटतं। त्याचं वय बघितल्यानंतर असं वाटतं की त्याला ह्या वयासुद्धा तो ह्या पद्धतीनं घोडा चालतो। आम्हाला असं घोड्यापासून चलू शकत नाही आम्ही, कंबरडं मोडून जाईल आपलं, पण तो एवढ्या स्पर्धेत भाग घेऊन इन्व्हॉल्व झाला। याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण शासनाकडे तशा स्वरूपाची मागणी करू किंवा घोड्याची स्पर्धेची रेस ही जर ह्या ठिकाणी शासन स्तरावर तिला जर चांगला दर्जा जर